रसिक श्रोते हो, एक हृदयस्पर्शी अशी कथा मी आपल्यासाठी सादर करतोय. दत्ता सर देशमुख लेखक अनामिक आहेत. तर ऐकूया अज्ञात लेखकाची ही कथा. कथेला शीर्षक नाही आहे, तर ते मीच दिले, हाताचे ठसे. बाबा भिंतीला धरून म्हणजे भिंतीला हात लावून चालत राहायचे. ते जसे जसे भिंतीला हात लावत त्या त्या ठिकाणचा भिंतीचा रंग पुसट होत राहायचा आणि मळकट होत राहायचा. ते पाहून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत असताना मी बघत होतो. त्या दिवशी बाबांचं डोकं दुखत होतं की काय कोण जाणे. त्यांनी डोक्याला तेल लावलं होतं आणि त्याच हातानं भिंतीला धरून चालत राहिल्यामुळं त्यांचे हाताचे ठसे भिंतीवर उमटले असावेत. आणि ते पाहून माझी बायको माझ्यावर जाम भडकली. मला पण काय झालं होतं कुणास ठाऊक. मी तडक बाबांच्या रूममध्ये जाऊन म्हणालो, बाबा तुम्ही भिंतीला हात न लावता चालण्याचा प्रयत्नच करणार नाही का? माझा आवाज जरा उंचच झाल्यासारखं मला वाटलं. 80 वर्षाचे माझे बाबा त्यांनी माझ्याकडे बघितलं. एखादा लहान मुलगा आपली चूक झाल्यावर जसा त्याचा चेहरा होतो तसा चेहरा बाबांचा झाला होता. ते मान खाली घालून गप्प बसले. छे, हे मी काय केलं? मी असं म्हणायला नको होतं, असं मलाच वाटायला लागलं. माझे स्वाभिमानी बाबा तेव्हापासून गप्प झाले आणि त्यांनी भिंतीला हात लावून चालणं सोडून दिलं. पुढं 2-4 दिवसांनी भिंतीचा आधार न घेता ते चालत असताना तोल जाऊन पडले आणि त्याने अंथरूणच धरलं. आणि पुढं 2 दिवसांनी त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. त्या भिंतीवरचे बाबांच्या हाताचे ठसे पाहून मला माझ्या छातीत काहीतरी अडकल्यासारखं वाटत राहिलं. दिवस पुढं उलटत राहिले. माझ्या बायकोला भिंती रंगवून घ्याव्यात असं वाटू लागलं. रंगवणारे आलेसुद्धा. आमचा जितू, त्याला आपले आजोबा म्हणजे प्राणप्रिय. भिंती रंगवताना आजोबांच्या हाताच्या ठस्यांना सोडून रंगवावं असं त्यांना हट्टच धरला. शेवटी ते रंगकाम करणारे म्हणाले, सर तुम्ही काही काळजी करू नका, त्या ठस्याच्या भोवतीनं गोल करून छानपैकी डिझाईन करून देतो. ते डिझाईन तुम्हालाही आवडेल. शेवटी मुलाच्या हट्टापुढं काही चाललं नाही. पेंटरनं हाताचे ठसे व्यवस्थित तसेच ठेवून भोवतीनं सुंदर असं डिझाईन करून रंग दिला. पेंटरची ही आयडिया सगळ्यांनाच आवडली. घरी येणारे पाहुणे, मित्रमंडळी यांना पण ती आवडली आणि ते सगळे या कल्पनेची खूप स्तुती करत होते. पुढं जेव्हा जेव्हा भिंती रंगवण्याचं काम होत गेलं तेव्हा तेव्हा त्या बाबांच्या हाताच्या ठस्यांच्या भोवती डिझाईन बनवलं जाऊ लागलं. सुरूला मुलाच्या हट्टापायी हे जरी मी करत राहिलो तरी आमचाही मोह वाढत गेला. दिवस, महिना, वर्ष पुढं सरकत चालले. माझा मुलगा जितू आता मोठा झाला. त्याचं लग्न झालं तसं मी माझ्या बाबांच्या स्थानावर येऊन पोहोचलो. बाबांच्या एवढा नसलो तरी 70ला येऊन लागलो होतो. मलाही तेव्हा भिंतीला धरून चालावं असं होऊ लागलं. पण मला तेव्हाचं आठवलं, मी किती चिडून बोललो होतो बाबांना. म्हणून चालताना मी भिंतीपासून थोडं अंतर ठेवूनच चालत राहिलो. त्या दिवशी रूममधून बाहेर पडत असताना थोडासा तोल गेल्यासारखं झाल्यामुळं आधार घेण्यासाठी भिंतीकडे हात पसरणार तोच मी माझ्या मुलाच्या बाहूमध्ये असल्याचं मला जाणवलं. अहो बाबा, बाहेर येताना भिंतीला धरून यायचं ना. आता तुम्ही पडता थोडक्यात वाचला.
मुलाचं वाक्य कानावर पडलं. मी जितूच्या तोंडाकडे पाहत राहिलो. त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती, पण द्वेष नव्हता. तिथंच जवळच्या भिंतीवर बाबांचे हात मला दिसले. माझ्या डोळ्यासमोर बाबांचं चित्र उभं राहिलं. त्या दिवशी मी ओरडून बोललो नसतो तर बाबा कदाचित अजून जगले असते असं वाटू लागलं. आपोआप डोळ्यात पाणी साचू लागलं. तेवढ्यात तिथंच जवळ थांबलेली 8 वर्षाची माझी नात धावत आली. आजोबा आजोबा, तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवून चला, असं म्हणत ती हसत हसत माझे हात आपल्या खांद्यावर घेऊन निघाली. हॉलमधल्या सोफ्यावर मी बसलो. लगेच नातीनं आपलं ड्रॉइंग बुक दाखवत, आजोबा, आज माझ्या क्लासमध्ये ड्रॉइंगची परीक्षा झाली, मला फर्स्ट प्राईज मिळालं, असं म्हणत ड्रॉइंग बुक ती दाखवू लागली. हो का? अरे वा, दाखव बघू कोणतं ड्रॉइंग आहे ते, असं म्हटल्यावर तिनं ड्रॉइंगचं पेज उघडून दाखवलं. आमच्या भिंतीवरच्या बाबांच्या हाताचं चित्र आहे ना, तसंच तिनं काढून त्याच्या भोवती सुंदर नक्षी काढली होती आणि म्हणाली, टीचरने विचारलं हे काय आहे म्हणून. मी सांगितलं, हे माझ्या बाबांच्या आजोबांच्या हाताचं चित्र आहे. आमच्या घरच्या भिंतीवर हे चित्र कायमचं कोरून ठेवलं आहे. टीचर म्हणाल्या, मुलं लहान असताना असं भिंतीवर चित्र काढत असतात. भिंतभर रेघोटे, हातापायाचं चित्र काढत राहतात. मुलांच्या आईवडिलांना त्यांचं कौतुक वाटतं. त्यामुळं मुलांवर त्यांचं प्रेमही वाढत राहतं. आजोबा, टीचर आणखी म्हणाल्या, आपण पण आपल्या वयस्क आईवडिलांवर, आजी आजोबांवर असंच प्रेम करत राहायला पाहिजे. त्या मला व्हेरी गुड श्रिया असं म्हणून माझं कौतुक करत होत्या. असं श्रिया, आमची नात, गोडगोड बोलत राहिली. तेव्हा मला माझ्या नातीपुढं मी किती लहान आहे असं वाटू लागलं. मी माझ्या रूममध्ये आलो, दरवाजा बंद केला आणि बाबांच्या फोटोपुढं येऊन, मला क्षमा करा बाबा, मला क्षमा करा, असं म्हणत मन हलकं होईपर्यंत रडून घेतलं आणि वरचेवर असंच रडून बाबांची क्षमा मागत राहिलो. मला क्षमा करा, क्षमा करा. हाताचे ठसे ही कथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखक अज्ञात. श्रोते हो, कुणाला मूळ लेखक माहीत असेल तर त्यांनी मला जरूर कळवावं. लेखकाच्या नावानिशी ही कथा मला शेअर करायची होती, पण जेव्हा ध्वनिमुद्रण मी करतोय तेव्हा लेखक माहीत नाहीत, म्हणून अज्ञात अनामिक असा उल्लेख मी केला आहे. तर ही कथा अनेक माझ्या स्नेहांनी व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड केलेली आहे. सर्वप्रथम ज्यांनी मला ही फॉरवर्ड केली ते आहेत डॉक्टर दिलीप पटवर्धन, सांगली. मी दत्ता सरदेशमुख. माझा व्हॉट्सअप नंबर 8329730186. हाताचे ठसे ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना, नातेवाईकांना जरूर फॉरवर्ड करा आणि आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय माझ्या व्हॉट्सअप नंबरवर कळवायला विसरू नका.